नमस्कार मंडळी, मी अति तिंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोलमनातल्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या बोलमनातल्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे शिवरायांचे खरे पाईक आहेत, खरे शिवभक्त आहेत, इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. आदरणीय अशोक तायडे सर, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आपण एक आदर्श शिक्षक आहात, त्याच्यानंतर मराठा समाजाचे तुम्ही मार्गदर्शक सुद्धा आहात. तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर मराठा समाज आपल्याला सर्वप्रथम दिसतो. तर तुम्ही त्यांचे अनुयायी आहात, तर तुम्ही कशा प्रकारे शिवजयंती साजरी करता? सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील जनतेचं आराध्य दैवत, तद्वतच गेल्या 4 शतकांपासून सर्वसामान्यांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असलेलं व्यक्तिमत्व, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ त्यांना वंदन करतो आणि आपणास धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तर आपल्याला कोणत्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करता, किंवा स्पेशली मराठा सेवा संघ किंवा मग मराठा समाज कशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करते? गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दिग्रस याच्या वतीनं आपण दरवर्षीच मोठ्या हर्षोल्लासामध्ये आणि थाटामाटामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी करत असतो. सर्व समाजाचा सहभाग, सर्व सामाजिक संघटना, तद्वतच सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो. निव्वळ ढोल ताशाच्या गजरामध्ये, नाच गाण्यामध्ये शिवजयंती साजरी करणे ह्या प्रकाराला आपण दिग्रस शहरामध्ये पूर्वीपासूनच फाटा दिलेला आहे. आणि खरं आपण हे वैचारिक क्रांती ज्या लोकांना अपेक्षित आहे ते सर्व मंडळी एक शिवजयंती हे संस्कार जयंती म्हणून या ठिकाणी साजरी केल्या जाते. आपण जे विचारलं की आणखी कोणकोणते आपण या ठिकाणी उपक्रम राबवता, बरेचसे उपक्रम सर समाजोपयोगी असे उपक्रम राबवतो आपण. त्यामध्ये ब्लड डोनेशनचा कॅम्प असेल, शिवव्याख्यानमाला त्यातला एक प्रकार ज्याला आपण शिवप्रबोधन म्हणतो. आजच्या काळामध्ये सर सर्वसामान्य जनतेला एक दिशा देणाऱ्या विचारांची गरज आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचं समग्र चरित्र, त्यामधून प्रत्येक वर्षी आपण ह्या शिवजयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी फार मोठा विचारवंत, फार मोठा असा व्याख्याता या ठिकाणी आपण त्यांना बोलावतो आणि त्यांचे विचार संपूर्ण दिग्रसमधील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. वृक्षारोपण, महिलांसाठी ज्याला आपण उद्योजकतेसंदर्भातले उपक्रम म्हणूयात, बरोबर, अशा अनेक उपक्रम आपण या शिवजयंतीच्या निमित्तानं सर या ठिकाणी राबवतो. बरोबर. आता आपण पाहतो की शिवजयंती म्हणजे एक उत्सव आहे, परंपरा आहे की जबाबदारी आहे, आणि छत्रपती शिवरायांची जयंती महाराष्ट्रात का साजरी व्हावी असं तुम्हाला वाटतं? सर, उत्सव हा मोठा आपण हर्षोल्लासामध्येच साजरा करीत असतो. आपण जे उत्सव, परंपरा आणि जबाबदारी हे जे शिवजयंतीच्या निमित्तानं हे जे 3 शब्द वापरलेत, एवढ्या मोठ्या आदर्श रयतेच्या राजाची जयंती म्हटल्यानंतर अर्थात तो उत्सवाने आपण तर साजरा करतो, परंतु परंपरा ह्या शब्दामध्ये एक सुदृढ असा वारसा हा शब्द अभिप्रेत आहे. ऐतिहासिक वारसा, चांगल्या गोष्टीचा वारसा हा पूर्वापार चालत आलेला आहे. आपणास माहिती आहे, सर्वप्रथम शिवजयंती ही 1870 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सर्वप्रथम रायगडावर शोधून काढली आणि तेव्हापासूनच प्रथम शिवजयंती साजरी झाली. तदनंतर एक राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून लोकमान्य टिळक आणि त्याच्यानंतर जी परंपरा जी रूढ आणि दृढ होत गेली तर ती आजतागायत आहे. त्यानंतर आपण जबाबदारी संदर्भात विचारणा केलीत
तर जबाबदारीच्या बाबतीत सर, आज शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. बरोबर. जिथपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार, वैश्विक विचार आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार नाही, तर ती जबाबदारी आपल्यासारख्या शिक्षित लोकांनी घेतली पाहिजे आणि तीच खरी शिवरायांना मानवंदना ठरेल असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. आपण पाहतो सर, समाजामध्ये आता एक अशी प्रथा आहे की जे महापुरुष आहेत, समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे काय झालेलं आहे सर की पर्टिक्युलर त्या समाजाचे झालेले आहे. म्हणजे आंबेडकर आमचे बाबा, साठे आमचे, छत्रपती आमचे, ते हा जो समाज आहे तो या महापुरुषांना त्यांनी विभागलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी या महापुरुषांच्या ज्या विचाराची, म्हणजे त्यांना समतेचा समाज हवा होता, तर त्या सोडून लोकांनी यांना आपल्या जवळ केलं आणि इतर जे महापुरुषांना दूर ढकललं. म्हणजे कुठेतरी एक जातीभेदाला इथं वाव मिळत आहे सर. म्हणजे हे एक प्रकारचं यांची विटंबना नाही का, असं वाटत नाही का तुम्हाला? डेफिनेटली यस, नक्कीच सर. आणि एक सुशिक्षित वर्गासाठी सगळ्यात मोठी खेदजनक जी गोष्ट आहे ती हीच आहे. कुठलेही महापुरुष हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. परंतु आज आपण बघतो बरेच महापुरुष हे त्या समुदायातील लोकांनी, याही पुढे जाऊन आपल्याला म्हणता येईल काही पक्षातील लोकांनी एक आपल्या जातीपुरते मर्यादित केले. खरंच. अर्थात महापुरुषांची जी शिकवण आहे, समता, एक समतावादी विचार जे महापुरुषांनी जे दिलेले आहेत, ते विचार बऱ्याच अंशी मागे पडतायत की काय, अशी एक आशंका निर्माण होत आहे. आपण जे विचारलं की महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांच्या बाबतीत एक विभागणी, समाजामध्ये विभागणी होते की काय, गेल्या काही वर्षापासून जे आपण दृश्य बघतो आहे ते फार विदारक असं चित्र आहे. बरोबर. महापुरुषांनी जो वारसा आणि जी शिकवण आपणास दिलेली आहे, याच्यामध्ये अशिक्षित लोकांच्या बाबतीत आपण काही प्रमाणात थोडा वेगळा विचार करू शकतो, परंतु सुशिक्षित आणि शिक्षित लोकसुद्धा आपण जे विचारलं त्या गोष्टीला बळी पडत आहेत. समाजामध्ये विभागणी करण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर केला जातो. ही गोष्ट तशी फार दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आताचे महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ह्या सर्व महापुरुषांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केलं. बरोबर. आणि समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी एक नव्या मार्गावर समाज मार्गक्रमण करावं या उद्देशानं महापुरुषांनी कार्य केलं. परंतु आपण विचारल्याप्रमाणे ते चित्र आज तितक्या प्रमाणात दिसत नाही आहे. बरोबर आहे सर. आपण पाहतो मुलांना आपण उच्च शिक्षण देतो आणि कुठेतरी हे शिक्षण देत असताना सर आपल्याला मुलांमध्ये संस्कार कमी पाहायला मिळतात. आता जे 1600च्या कालखंडामध्ये जे जिजामातेच्या घरात जे संस्कार होते ते आजच्या घरातले जे संस्कार आहे ते हरवले असं वाटत नाही का सर? कारण आपण पाहतो की मुलांना ते संस्कार मिळत नाही, ते मूल्य शिक्षण त्यांना योग्य प्रकारे मिळत नाही. तर जे 1600च्या कालखंडामध्ये जिजामातांना दिलं, जे संस्कार शिवरायांना दिले, ते जे घरात जे संस्कार आहेत ते आज आई ते संस्कार द्यायला विसरत आहे का? किंवा हा समाज त्या दिशेने जात आहे का की संस्काराला काही किंवा मूल्यांना कोणती बाबा अशी काही गरज नाही आहे? तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे सर. शिक्षण आणि संस्कार ह्या तशा जर पाहिल्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. शिक्षण मुळात एक प्रगतीच्या दृष्टीनं आणि करिअर एक स्टँड करण्याच्या दृष्टीनं तितकं महत्त्वाचं, ज्ञान संपादन करण्याच्या दृष्टीनं सुद्धा शिक्षण तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन जे आपण संस्काराच्या बाबतीत विचारलं तर संस्कार त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत. बरोबर. कारण की संस्कार हे चारित्र्य संवर्धन करते, चारित्र्य निर्माण करते. छत्रपती शिवाजी महाराजांची जी संपूर्ण जळणघळण झाली हे जिजाऊसाहेब आणि त्यांचे महान सरदार
त्यांनी शिवाजी महाराजांना जे युद्धकलेचं प्रशिक्षण, राज्यकारभाराचं शिक्षण प्रशिक्षण ते तर दिलंच दिलं, परंतु अगदी बालवयापासून छत्रपती शिवाजी महाराजांना राजमातेनी जिजाऊ साहेबांनी जे संस्काराचं शिक्षण दिलं ते फार बहुमोल अशा स्वरूपाचं आहे. स्वराज्याचा जो आधारवट जो निर्माण केला त्यामागे मुख्य प्रेरणा जिजाऊ साहेबांनी दिलेले संस्कार आहेत सर, बरोबर असं मला वाटते. बरोबर. आणि आपण पाहतो छत्रपती शिवरायांनी आपल्या Yes, sir. संपूर्ण कारकिर्दीमध्ये स्त्रियाचा सन्मान आहे याला सर्वोच्च स्थान आपल्याला पाहायला मिळते दिलेलं आहे. नक्कीच सर. आणि विशेष म्हणजे एक दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये दररोज 126 गुन्ह्यांची नोंद जे स्त्री विरोधी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एका तासाला जवळपास 5 गुन्हे स्त्रियांच्या विरुद्ध होत आहे. तर यासाठी तुम्ही समाजाला काय काय सांगाल किंवा मग शासनाला तुम्ही काय आवाहन कराल या संदर्भामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की शत्रू सेनेची जे स्त्री खरं. कल्याणवरून लुटीमध्ये आलेली सुंदर लावण्यवती स्त्री जी होती, सुभेदाराची सून म्हणून. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही घटना माहिती पडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या लावण्यवती स्त्री तिला बहीण आणि मातेच्या रूपामध्ये पाहून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जिजाऊ साहेबांनी टाकलेल्या संस्कारामधूनच निर्माण झालेल्या होत्या. बरोबर. आणि त्या लावण्यवती स्त्रीला बहिणीच्या आणि मातेच्या रूपामध्ये पाहून शिवाजीराजांनी तिला साडीचोळी घेऊन तिची तिच्या सासरी पाठवणी केली. आणि आपण जे विचारलं की आताच्या काळामध्ये कायद्यानं ज्या गोष्टी अपेक्षित आहेत व्हायला पाहिजे एवढे गुन्हेगारीचे जे काही प्रमाण होत आहे महिलांवरील, तर हे अतिशय खेदजनक अशी गोष्ट आहे सर. मुळातच याच्यासाठी कठोर कायदे तर आवश्यक आहेतच आहेत. कठोर कायदे असूनही चालणार नाही, कठोर कायद्यांची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे. सोबतच समाज जागृती बरोबर. आणि या सगळ्या गोष्टीचे जे धडे ते मुलांना अगदी लहानपणापासून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर. बरोबर. आणखीन याच्यासोबतच मी एक मुद्दा महत्त्वाचा ॲड करतो सर, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर धर्मनिरपेक्षता किंवा सहिष्णुता ही त्यांच्या स्थायी स्वभावात होता. इतर सर्व धर्मांना जवळ करण्याचं त्यांच्याकडे एक कला होती. तर मला असं वाटतं की आज जो हिंदू मुस्लिम जे वाद आपल्याला पाहायला मिळते तर त्या संदर्भामध्ये छत्रपती शिवराय असतील तर आज असते तर त्यांनी हा वाद कसा मिटवला असते सर? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्यकारभार करताना आपणास माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान निर्मिती करण्याचं महान कार्य जेव्हा हाती घेतलं तेव्हा बाबासाहेबांचं असं त्यांनी लिहून ठेवलं की मला जेव्हा संविधानाची निर्मिती करायचं काम मी जेव्हा सुरू केलं तेव्हा आदर्श राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराला मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही जी बाबासाहेबांनी जे पंचसूत्री आपल्या संविधानामध्ये नमूद केली तेच सर्व तत्व आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये होते. कुठल्याही प्रकारचा भेदभाव शिवाजी महाराजांनी केला नाही. किंबहुना त्यांच्या राज्यकारभारामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाच्या जागेवर मुस्लिम सेनापती, बरोबर, मुस्लिम योद्ध्यांची त्या ठिकाणी नियुक्ती केल्याचं आपल्याला माहिती आहे. करेक्ट. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कोटेशन सगळ्यांना माहिती आहे की धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, त्याला राज्यकारभारामध्ये अजिबात स्थान असता कामा नाही. राज्यकारभारामध्ये न्याय आणि समता हे तत्व स्वीकारून आपण राज्यकारभार केला पाहिजे. आताच्या काळामध्ये देश जो चालतो आहे, देश जो चालवला जातो आहे याला कुठल्याही धार्मिकतेचं ज्याला आपण वेस्टर्न म्हणू, धार्मिकतेचं वेस्टर्न न लागू देता संविधानाच्या आदर्श तत्व प्रणालीवर हा देश चालला पाहिजे असं मला वाटते. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला अष्टवधान जागृत असलेले ते राजे होते आणि अनेक गुणसंपन्न होते. तर आजच्या या करिअर ओरिएंटेड असलेल्या तरुणांना शिवाजी महाराजांकडून काय शिकता येईल असं तुम्हाला वाटतं?
शिवाजी महाराजांमध्ये सर, ज्याला आपण सहस्त्र पैलूचा समुच्चय म्हणू, अशा स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांकडे फार मोठी दूरदृष्टी होती, युद्ध कौशल्य होतं, सुंदर असं नियोजन होतं आणि छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये हार जरी आली तरी नेव्हर गिव्ह अप ज्याला म्हणूया आपण, अशा स्वरूपाचं एक तत्व होतं. त्याचसोबत शिवाजी महाराजांमध्ये अत्यंत वरच्या स्तराचं असं संघटन कौशल्य होतं. करेक्ट. कारण की 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, यामध्येच आपण जे बोलतोय याची प्रचिती येईल. आणि आताच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर ज्ञान आणि कौशल्य ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी विकसित करणे आणि पुढे पुढे आपली प्रगती करून घेणे अत्यंत गरजेचं असं मला वाटते. करेक्ट सर. ओके सर, आपल्या बोलमनातल्या मध्ये आपण रॅपिड फायर राऊंड घेत असतो. त्याचे मी काही प्रश्न विचारेल तुम्हाला, त्याचे 3 पर्याय असतील सर. ओके सर. ठीक आहे. तर पहिला प्रश्न सर, स्वराज्य म्हणजे आजच्या काळात काय आहे? स्वाभिमान आहे, स्वनियंत्रण आहे की लोकसहभाग आहे? बदलत्या परिस्थितीमध्ये लोकसहभाग हे उत्तर संयुक्तिक राहील. ओके ओके सर. शिवरायांच्या निर्णय शक्तीचं रहस्य काय होतं? माहिती संकलन, धाडस की योग्य सल्लागार? तीनही उत्तरं बरोबर आहेत, परंतु याच्यामध्ये माहिती संकलन मला वाटते उत्तर जास्त संयुक्तिक आहे म्हणून. ओके सर. तरुणाईला सर्वात जास्त कोणती प्रेरणा हवी? यशोगाथा, मार्गदर्शन की मूल्य आधारित असलेलं नेतृत्व? मूल्य आधारित नेतृत्व खूप गरजेचं आहे सर ओके. आताच्या काळामध्ये. समाजात भेद वाढण्याचं मूळ कारण कोणतं आहे सर? अज्ञान, स्वार्थ की चुकीची माहिती? चुकीची माहिती आहे, स्वार्थ आहे, परंतु एक्झॅक्ट उत्तर याचं अज्ञान हेच आहे सर. ओके सर. ओके. शिवरायांचा सर्वात आधुनिक विचार कोणता वाटतो आपल्याला? प्रशासनातील पारदर्शकता, स्त्री सन्मान की सर्वधर्म समभाव? आधुनिक विचार, स्त्री सन्मानालाच आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे. ओके सर. आजच्या शाळांमध्ये सर्वात आवश्यक काय आहे? कौशल्य शिक्षण, चारित्र्य शिक्षण की इतिहासाचे जिवंत धडे? नो डाऊट चारित्र्य शिक्षण. ओके सर. शिवजयंतीच्या नावाखाली सर्वात मोठा धोका कोणता असतो? दिखावा, राजकीय वापर की सामाजिक विभागणी? सामाजिक विभागणी होण्याची फार मोठी भीती आहे आणि तेच त्याचं उत्तर योग्य आहे. ओके सर. शिवरायांनी सर्वात आधी काय जिंकलं? किल्ले, लोकांचा विश्वास की शत्रूची भीती? लोकांचा विश्वास. आज तरुणाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? अपयशाची, टीकेची की स्पर्धेची? स्पर्धेची भीती आहेच, परंतु त्यापूर्वी अपयशाची भीती जास्त वाटते. अपयशाची भीती हे उत्तर ॲप्रोप्रिएट आहे मला वाटते. ओके सर. शिवरायांचा वारसा टिकवण्यासाठी काय गरजेचं आहे? अभ्यास, संघटन की सातत्यपूर्ण कृती? सातत्यपूर्ण कृती. ओके सर. स्त्री सुरक्षेचं खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे? कायद्यात आहे, संस्कारात आहे की सामाजिक जागरूकतेमध्ये आहे? संस्कारामध्ये. ओके. हो सर. महापुरुषांच्या विचारांचा अपमान कधी होतो? नावापुरती पूजा केल्यानं, चुकीचा संदर्भ घेतल्यानं किंवा त्यांच्या नावाने भांडण केल्यानं? 2 नंबरचा रिपीट करा सर. चुकीचा संदर्भ किंवा त्यांच्या नावाने भांडण? चुकीचा संदर्भ. ओके. जय शिवाजी या घोषणेचा अर्थ काय? प्रेरणा, प्रतिज्ञा की अभिमान? प्रेरणा. समाज परिवर्तनाची सुरुवात कुठून होते? कुटुंबातून, शाळेतून की स्वतःपासून? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. स्वतःपासून. ओके सर. आजच्या काळातील तलवार कोणती आहे? ज्ञान, कौशल्य की तंत्रज्ञान? प्रश्न जरा कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु याचं उत्तर माझ्या दृष्टीनं आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान हे असायला पाहिजे. ओके सर. शिवजयंतीत सर्वात जास्त काय वाढायला हवं? अभ्यास, सामाजिक उपक्रम की एकता? एकता वाढायला पाहिजे. ओके सर. शेवटचा प्रश्न, शिवजयंतीचा अंतिम उद्देश कोणता आहे? जागरूकता, आत्मपरीक्षण की परिवर्तन? लोकांच्या विचारामध्ये जागरूकता, अर्थात जागरूकता हे 1 नंबरचा जो ऑप्शन आहे ते माझं उत्तर आहे. ओके सर. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. अशाच आदर्श व दिग्गज व्यक्तिमत्वाला पाहण्यासाठी बघत रहा बोलमनातलं आणि बोलमनातलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नवनवीन लिनन शर्टिंग व इम्पोर्टेड शूटिंगची रेंज बघण्याची तसेच
उत्सव व प्रसंगांना शोभतील अशा मनमोहक डिझाईनच्या आकर्षक साड्यांचा स्टॉक नेहमीच उपलब्ध असलेल्या मंगेश भाऊ दुद्दुलवार यांच्या उद्धव राजलिंग दुद्दुलवार कापड दुकानाला अवश्य भेट द्या. आमच्या पॉडकास्टच्या या भागाचे प्रायोजक आहेत मंगेश भाऊ दुद्दुलवार यांचे उद्धव राजलिंग दुद्दुलवार कापड दुकान दिग्रस.